नमस्कार, मी सारिका. आझादी दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले या शाळेमध्ये. आज जे इथं आहे रोटरी क्लब हे आयोजित करण्यात आले. तसेच रोटरी क्लब ऑफ राजुराचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले हंसराज भैया अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम लाभवण्यात आला. तर चला जाणूया आपण या रोटरी क्लब आयोजित करण्याचं मागचं मुख्य कारण काय आहे, काही जनतेला कोणत्या प्रकारचा संदेश देणार आहे. तर सर, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आझादी दर्पण न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि सर, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की तुम्ही राजुरा किंवा पण इतर कोणत्याही जनतेला कोणत्या प्रकारचा संदेश देणार आपण या कार्यक्रमासाठी. रोटरी क्लब जे आहे ते आपल्या राजुरा शहरामध्ये स्थापन होऊन 3 वर्ष झाले आणि या शहरामध्ये आम्ही हा दुसरा रोटरी उत्सव आज या ठिकाणी साजरा करीत आहोत. रोटरी उत्सव साजरा करण्यामागे आमचा उद्देश हा आहे की लोकांना एका ठिकाणी एकत्र येता यावं आणि त्यांना विविध खाद्यपदार्थांची मेजवानी मिळावी आणि त्यांना जे अम्युजमेंट पार्क आहे त्याच्यामध्ये त्यांना आनंद घेता यावा. व या ठिकाणी आम्ही मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे प्रकारचे डान्स, सोलो डान्स, ग्रुप डान्स आणि फॅशन शो यासारखे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे. तसेच आमचा मुख्य जो एंटरटेनमेंट कार्यक्रम आहे तंबोला, हा रोज या ठिकाणी त्याचे 2 आम्ही गेम्स घेत असतो आणि या ठिकाणी एकत्र येऊन लोकांना जो आनंद मिळतो, जो समाधान मिळते, त्याचं आम्हाला खूप मोठं समाधान लाभलेलं आहे. आणि सर, ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम किती दिवसापासून ते किती दिवसापर्यंत राहणार आहे. 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 6 दिवसामध्ये आम्ही या रोटरी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि यामध्ये विविध राजकीय पक्षातील प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रात जे काम करणारे, जे उत्कृष्ट काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहे, अशा सर्वांना एकत्र येऊन, व्यापारी वर्ग आहे त्यांना एकत्र करून आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो आणि त्यामधून आम्हाला जे समाधान मिळते ते पैशात मोजण्यासारखं नाही आहे. खूप छान. तुमचं जे कार्य आहे हे एका जनतेसाठी खूप प्रेरणादायक कार्य आहे आणि आम्ही हे प्रयत्न करणार की तुमचे जे कार्य आहे आम्ही पूर्ण जनतापर्यंत पोहोचवावे असे आम्ही कार्य करते. आणि तुमच्या कार्यक्रमाकडे तुम्हाला खूप खूप अभिनंदन करते आणि खूप खूप चंद्रपूर किंवा मला राजुरा जनतेतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही असा कार्यक्रम घेऊन जनतेला एक संधी दिली सामोर वळायची. धन्यवाद. खरं सांगायचं तिथे आम्ही राजुरामध्ये सर्वप्रथम पेंटिंग एक्झिबिशन घेणार आहोत, जी राजुरा शहरामध्ये सगळ्यांसाठी नवीन आहे ही गोष्ट. आणि आमच्या राजुरामध्ये राहिलेले काही लोक आहे, विद्यार्थी आहे किंवा जे पेंटिंग आर्टिस्ट आहे, खूप छान स्केच काढणारे आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम करत आहे. लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत आम्ही त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि उद्या आम्ही हे मोठं एक्झिबिशन इथे करणार आहोत. धन्यवाद. एक्झिबिशनचा वेळ आणि म्हणजे कुठे होणार आहे नेमकं? एक्झिबिशन इथेच रोटरी उत्सव मेळाव्यामध्येच होणार आहे, याच जागेवर होणार आहे आणि उद्याचा वेळ आहे 5 ते 10 वाजेपर्यंत. एक्झिबिशन सगळ्यांसाठी ओपन राहणार आहे. कृपया या आणि सगळ्यांनी आनंद घ्या पेंटिंगचा. धन्यवाद. तसेच रोटरी क्लब ऑफ राजुरा तर्फे मिस राजुरा क्वीन कॉम्पिटिशन हे आयोजित करण्यात आले. तर मित्रांनो, आता 10 मिनिटांपूर्वी इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे रोटरी क्लब ऑफ राजुरा तर्फे मिस क्वीनचा. चला जाणूया इथल्या स्पर्धकातील त्यांचे नाव व त्यांची माहिती व त्यांना कशी वाटून राहिली या स्पर्धेमध्ये सहभाग होऊन. सर्वप्रथम ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव अंजली रुद्रावार आहे. कुठे राहता तुम्ही? मी विद्यानगरी मामनवाडा. आणि कसं वाटून राहिलं तुम्ही या स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून भाग? रोटरी क्लब कडून ही एक सुवर्ण संधी मिळाल्याबद्दल मला तर खूप छान वाटत आहे आणि एक स्वप्न सर्वांनाच राहतात की आपण पण काही करू शकतो म्हणून मी हे करू शकली. फक्त
फक्त विन नाही झाली, काही नव्हत, पण एक तर अनुभव मिळाला, त्याच्याबद्दल खूप मी खुश आहे. खूप धन्यवाद. ताई आपलं नाव? माझं नाव पूजा. आणि ते आपलं प्रॉपर मी राजुऱ्याचीच आहे, इथेच राहते. मला कसं काय वाटून राहिलं स्पर्धकामध्ये? स्पर्धकामध्ये भाग घेऊन तर खूप छान आहे, पण सर्वांनी असं घेतला पाहिजे, स्त्रियांनी पण घेतला पाहिजे. आपला एक अनुभव असतो यामध्ये की मॉडेलिंग मध्ये काय असतं, नेमकं मेकअप मध्ये ब्राईड मध्ये काय असतं, ते त्याच्यासाठी घेतलं पाहिजे. आपलं नाव काय? हर्षिता पिंपळकर. आणि आपण प्रॉपर राजुऱ्याचीच आहे. तुम्हाला कसं वाटून राहिलं या स्पर्धकामध्ये भाग घेऊन? मला खूप छान वाटून राहिला. सेकंड टाइम आहे माझा हा. बी फेअर, बी कॉन्फिडंट, ट्राय बट डोंट ट्राय. आपलं नाव काय? शिवानी सोनारकर. आपल्याला कसं वाटून राहिलं या स्पर्धामध्ये भाग घेऊन? खूप छान वाटून राहिलाय, एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि सर्व लेडीजला म्हणजे एक ही अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या लेडीजने ही अपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ताई आपलं नाव? प्राजक्ता मळावी. आपल्याला कसं वाटून राहिलं त्या स्पर्धकामध्ये भाग घेऊन? थँक्यू रोटरी क्लब की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी स्वतः स्टिच केल्या, डिझाईन केलेल्या नऊवारी मला इथे सादर करायला मिळाला. खूप धन्यवाद. ताई आपलं नाव? माझं नाव अर्पिता सिंधी आहे. ताई आपल्याला कसं वाटून राहिलं या स्पर्धेमध्ये भाग घेऊन? मला खूप छान वाटून राहिलाय, कारण म्हणजे आपल्याला म्हणजे नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे ना, की म्हणजे आपण काही करून दाखवायला, म्हणजे आम्हीच नाही म्हणजे अजून मुलींना, अजून महिलांना सहभागी घ्यायला पाहिजे होतं, माझं असं म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण बघूया या रोटरी क्लब ऑफ राजुरा तर्फे आयोजित मिस क्वीनची जे विनर आहे त्यांच्याशी आपण आता संपर्क साधू व त्यांचे अनुभव आपण जाणूया. तर याचे जे विनर आहे ते आहे सोनाली येरने. ओके, तर आपण यांच्याशी जाणूया की त्यांना कसा अनुभव वाटून राहिला या रोटरी क्लब ऑफ राजुराचे विनिंग वाला. तर मॅडम, तुम्हाला कसं अनुभव वाटून राहिलेला विनिंग झाला? मला खूप चांगलं वाटतं आहे आणि मी रोटरी उत्सव ग्रुपचं खूप खूप अभिनंदन करते आहे की त्यांनी आम्हाला इतका चांगला चान्स दिला हा, आणि आम्ही आमची इच्छा पूर्ण करू शकलो. त्यामुळे रोटरी ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर लिक्विड डान्स अकादमीचेही खूप खूप आभार मानते मी, कारण त्यांनी पण आम्हाला रॅम्पवर चालायसाठी बराच प्रोत्साहन केलं. त्यामुळे त्यांचे पण मी धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद. चला जाणूया या स्पर्धकाचे फर्स्ट रनर कोमल बेंदाम यांच्याशी. तर ताई, सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांना विनर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हाला कसं काय वाटून राहिलेलं आहे की या स्पर्धकाची फर्स्ट रनर अप झाल्याबद्दल? तर हे पहिलाच शो होता आणि मला खूप अभिनंदन होत आहे. लॉटरी क्लबचा धन्यवाद करते का मला हा शो आल्याबद्दल, आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जाणूया या स्पर्धकाचे सेकंड रनर अप प्राजक्ता दुर्योधन ताई यांच्याशी. तर ताई, सर्वप्रथम तुम्हाला कसं काय अनुभव आहे, मतलब तुम्ही एक असा फील्ड आहे, डॉक्टरी फील्ड आहे, तर तुम्हाला कसं काय वाटलं की आपण मॉडेलिंगच्या फील्डमध्ये जावं? नमस्कार, माझं नाव प्राजक्ता दुर्योधन. डॉक्टर हा फक्त रुग्णांनाच तपासतो. मला असं वाटते की डॉक्टरांनी सर्व क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. ते डॉक्टर असो, मॉडेलिंग असो, कोणत्याही क्षेत्रात. मी मॉडेलिंग सोबतच माझा फर्स्ट शो आहे हा मॉडेलिंगचा. त्यातल्या त्यात मी कवयित्री सुद्धा आहे. मला असं वाटते की डॉक्टर एक अशी फील्ड आहे, लोक असे दाखवून देतात की डॉक्टर फक्त पेशंटला तपासतो, दुसरं काहीच करत नाही. पण मला हे प्रूव्ह करून द्यायचं होतं की डॉक्टर हे मॉडेल सुद्धा होऊ शकते. त्यासाठी मी हे केलं. आणि थँक्स फॉर रोटरी क्लब आणि लिक्विड डान्स अकॅडमी, अँड थँक्स. खूप खूप धन्यवाद. त्यासोबत मी सारिका आणि तुम्ही पाहत राहा आझाद विदर्भ न्यूज चॅनल. जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन तुरंत करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो की अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपल्या चंद्रपूर म्हणा की विदर्भामध्ये झाले पाहिजे की नाही, आणि याचा लाभ कोणाकोणाला गेला पाहिजे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि संपूर्ण परिवारासह पाहत राहा फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद.